मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. शिवसेनेच्या उठाव करणाऱ्या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी किरीट सोमय्यांना चांगलाच दम भरलाय. किरीट सोमय्या नेहमीच उद्धव ठाकरेंचा उल्लेख ज्या पद्धतीनं करत असतात त्याच पद्धतीनं त्यांनी आताही तो उल्लेख करायला सुरुवात केली आहे. सोमय्या उद्धव ठाकरेंना माफिया उद्धव ठाकरे असं म्हणाले. अर्थात त्यांच्या मागे वेगवेगळे आरोप आहेत, वेगवेगळे पुष्ट्यर्थ दाखले आहेत आणि या माफिया शब्दावर शिवसेनेच्या केसरकरांनी आणि आणखी एका आमदारांनी आक्षेप घेतला आणि सांगितलं की अशा सत्तेवर आम्ही लाथ मारू. उद्धव ठाकरेंच्या वरती आमची निष्ठा आहे, प्रेम आहे, विश्वास आहे, श्रद्धा आहे, वॉट एव्हर जे काय असेल ते सगळं आहे. आणि म्हणून सोमय्यांनी जरासा धीर धरलेला बरा. अर्थात शिवसेनेच्या प्रत्येकाची ती भाषाच असते, खिशात राजीनामे ठेवलेत, लाथ मारतो, त्याग करतो वगैरे वगैरे. या सगळ्या प्रकारामध्ये किरीट सोमय्यांनी देखील सत्ता आली आहे म्हणून नमती बाजू घेण्याचं धोरण स्वीकारल्याचं समजतंय. काही विषयावर बोलताना ते उद्धव ठाकरेंच्यावरती टीका करणार नाहीत असंही समजतंय. अर्थात ही बातमी माध्यमांच्या मधली आहे. किरीट सोमय्या तसं करणार आहेत की नाही माहीत नाही, पण या सगळ्या प्रकारात मला केसरकरांना काही महत्वपूर्ण माहिती द्यायची आहे, ती जरा आपण नीट बघावी. केसरकर साहेब, उद्धव ठाकरेंच्या बद्दल आपल्या मनात असलेली भावना समजून घेता येऊ शकते, कारण ते दीर्घकाळ आपले नेते आहेत. त्यांनी आपल्याविषयी खूप चांगल्या भावना ठेवलेल्या होत्या, त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये खूप चांगल्या भावना होत्या आणि आपल्या नेत्याविषयी कोणी असं बोलतंय हे न पटणं स्वाभाविक आहे. पण जरा उद्धव ठाकरेंच्या गटातून या लोकांच्या विषयी काय काय बोललं जात आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला विश्वप्रवक्त्यांचं वाक्य दाखवतोय. म्हणजे दाखवतोय यासाठी की हा सूर्य हा जयद्रथ व्हावा, उगाच नको. म्हणजे तुम्ही ज्यांच्याविषयी श्रद्धा, ममत्व, प्रेम, माया, विश्वास, निष्ठा या शब्दांचा वापर करता आहात, त्यांच्याविषयी तुमच्या बाबत किती श्रद्धा, प्रेम आहे हे लक्षात येईल. जरा बघा विश्वप्रवक्ते काय म्हणतायत ते. 5वा दिवस विठ्ठलाभोवती बडवे जास्त झाले आहेत म्हणून आम्ही सगळे भडवे बाहेर पडलो. ऐकलत? ते म्हणतायत भडवे. म्हणजे तुम्ही म्हणालात की उद्धव ठाकरेंच्या भोवती बडव्यांना सोडून आम्ही गेलोत आणि जे सोडून गेले त्यांना भडवे म्हणण्या इतपत संजय राऊतांची जीभ आता घसरलेली आहे. संजय राऊत ज्या भाषेत तुम्हाला बोलतायत, माझं स्पष्ट मत आहे ती भाषा उद्धव ठाकरेंची आहे. आणि समजा नसती तर उद्धव ठाकरेंनी त्यांना सांभाळलं नसतं, त्यांना थांबवलं असतं. ते त्यांना बोलू देतायत याचा अर्थ स्पष्ट आहे. उद्धव ठाकरेंच्या मनात सुद्धा तुमच्याविषयी तीच भावना आहे, तेच शब्द आहेत जे शब्द विश्वप्रवक्ते तुम्हाला वापरत आहेत. बरं, जेव्हा नगरसेवक फुटू लागले, अशी चर्चा होऊ लागली, तेव्हा उद्धव ठाकरेंच्या मनात तुमच्याविषयीच्या भावना काय आहेत ते तुम्ही ऐका. ते म्हणाले होते ना, सुरतला जाण्यापेक्षा सुरत दाखवली असती तर बरं झालं असतं, किंवा नगरसेवक फुटले ते कसे फुटलेत हे सगळं तुम्ही ऐका, एकदा तुमच्या लक्षात येऊन जाईल. आज सुद्धा अनेक जण म्हणजे इतके दिवस जे गप्प होते ते तिकडे जाऊन बोलायला लागलेले आहेत. आणि मातोश्रीने जर का आम्हाला सन्मानाने बोलवलं आणि जर का भाजपशी बोलणी केली तर आम्ही यायला तयार आहोत. मी याहीपूर्वी आपल्याच माध्यमातून त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही सुरतेला जाऊन बोलण्यापेक्षा मला सुरत दाखवून इकडेच बोलला असतात फेस टू फेस तर अधिक बरं झालं असतं. दुसरे जे काही फोटो सगळे येत आहेत की एवढे नगरसेवक गेले, तेवढे नगरसेवक गेले, मुळामध्ये आता सगळ्या महापालिका पालिका ह्या आता अस्तित्वात नाहीयेत. त्याच्यामुळे हे म्हटलं तर त्यांचे व्यक्तिगत कार्यकर्ते असू शकतात की त्यांच्याच आग्रहामुळे मी माझ्या निष्ठावान सैनिकांना बाजूला ठेवून यांच्या शिफारशीमुळे त्यांना उमेदवारी दिली होती. अशी जी काही त्यांची लोक असतील ती गेली असतील. या बातून उद्धव ठाकरे स्पष्टपणे सूचित करतायत की ज्या नगरसेवकांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आणि जे नगरसेवक पद संपल्यावर तुमच्या सोबत निघून आले ते शिवसैनिक नव्हते. निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून उद्धव ठाकरेंनी
तुमच्या बगलबच्च्यांना तिकीट दिलेली होती आणि तेच तुमच्या सोबत निघून आलेत असं स्वतः उद्धव ठाकरे सांगतायत. तरीही तुमच्या निष्ठा प्रेम असतील तर त्या नमस्कार करण्यासारख्याच निष्ठा आहेत असं म्हणावं लागेल. एवढ्यावर हे सगळं थांबलंय का? एवढ्यावर मी थांबलेलं नाहीये. म्हणजे अगदी आदित्य ठाकरे काय बोलले, उद्धव ठाकरे काय बोलले, संजय राऊत काय बोलले, हे सगळं तुम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे त्याविषयीचं प्रतिक्रिया नेते आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. काय बोलले? बरं झालं घाण गेली, ही डुकरं गेली. म्हणजे डुकरं, घाण, उकंडा, कीड या सगळ्या शब्दांचा वापर तुमच्या बाबत झालेला आहे. म्हणजे भडवे झाले, घाण झाले, डुक्कर झालं, गद्दार तर हा शब्द तुम्हाला जो कायम लागलेला आहे तो लागलेलाच आहे. आणि तरीही तुम्ही त्यांच्यासाठी किरीट सोमय्यांना दम भरताय आणि म्हणताय की अशा सत्तेला लाथ मारतो. लाथ मारत नसतं कोणी. एवढं सगळं झाल्यावर पुन्हा कोण सत्तेला लाथ मारणार आहे? कारण आता पुन्हा एकदा नव्याने डाव टाकणं शक्य नाही आहे. त्यामुळं तरीही तुम्ही म्हणत असाल तर तुमच्या स्वामीनिष्ठेचं कौतुकच करायला हवं. केसरकर साहेब, फार गंभीर 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 वाटतंय ना हे सगळं. जरा लाईट मोडमध्ये आलं पाहिजे, जरा लाईट मोडमध्ये. एबीपीच्या एका पत्रकारांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना एक प्रश्न विचारला. सगळे निघून गेल्यावर आता काही बोलणं म्हणजे साप निघून गेल्यावर भुई थोपटण्याचाच हा प्रकार आहे का? त्यावर किशोरी पेडणेकरांचं जे वाक्य आहे ते खूप हास्यास्पद आहे. ते तुम्हाला मी दाखवतोय. एबीपीच्याच सौजन्याने त्यांचाच व्हिडिओ बघा एकदा. साप निघून गेल्यानंतर भुई धोपटण्यात काय फायदा असं सुद्धा बोललं नाही. काही साप बीप काही गेले नाही. काय होते मोठे मोठे अजगर ते निघून गेले आहेत. बाकी छोटे छोटे साप बीप सगळे आमच्या बरोबरच आहेत. बघितलात? आता हे बघितल्यावर त्यांचं नाव किशोरी असलं तरी ते बालिकावस्थेतून बाहेर आल्या नाहीत असं वाटायला लागतं. अहो, साप निघून गेल्यावर भुई थोपटणे ही आपली म्हण आहे. म्हणजे जे काही शंका होती ती निघून गेली, भीती संपली आणि उगाच पराक्रम दाखवायचा आहे म्हणून भूमी थापटायची. वेळ निघून गेल्यावर काहीच करण्याला अर्थ नसतो, अशा आशयाची ती म्हण आहे. पण त्याला शब्दशः घेत साप नाही गेले, भले मोठे अजगर गेले, छोटी मोठी साप आमच्याकडेच आहेत, म्हणजे आपल्याच माणसांना साप म्हणण्याचा हा प्रकार किशोरी पेडणेकर करतात. म्हणजे अर्थात त्यांच्या बोलण्यातून विनोद निर्मिती आणि बालिशपणा दिसत असला तरीही त्या तुम्हाला अजगर म्हणत होत्या, ज्याने शिवसेना गिळली असं म्हणत होत्या. हे देखील तुमच्या लक्षात आलं पाहिजे. अर्थात पेडणेकरांच्या वाक्याला किती गांभीर्याने घ्यायचं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं त्याला मी फारसं गांभीर्याने घेत नाही. म्हणून म्हटलं की फार हलकं फुलकं जरा झालं पाहिजे. गंभीर गंभीर विषयावरून कधी कधी हलक्या फुलक्या विषयावर आलं पाहिजे. मुळात आदर, प्रेम ही भावना ही दोन्ही बाजूनी असली पाहिजे, तेव्हा त्या भावनेला अर्थ असतो. तुम्ही किरीट सोमय्यांना माफिया म्हटल्याबद्दल जे रागावत आहात, जो राग व्यक्त करत आहात, तो राग तुमच्या मनातल्या आदराच्या भावनेमुळे आहे. तशीच भावना उद्धव ठाकरेंच्या मनात यत्किंचित तरी आहे का? किंवा त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांच्या मनामध्ये आहे का? याचा विचार नक्कीच केला पाहिजे. किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारमधल्या डर्टी डझनचे पुराव्यासह लक्तरे काढलेली आहेत. पुराव्यासह म्हणजे अगदी इत्यंभूत माहिती त्यांनी दिलेली आहे. अनिल परबांचा विषय काढलाय, मिलिंद नार्वेकरांचा विषय काढलाय, अगदी जाधवांचा विषय काढलाय, तुमच्या जवळ असलेल्या आमदारांचा विषय काढलाय, या सगळ्या पाटणकरांचा विषय काढलाय, तो विसरता कामा नये. या सगळ्यांचा विचार करता त्यांनी वापरलेले शब्द हार्श वाटू शकतील कदाचित, पण त्यातली वस्तुस्थिती देखील समजून घेणं आवश्यक आहे. केसरकरांच्या मनातल्या आदराच्या भावनेचा आम्हाला देखील आदर आहे, पण ज्यांच्याविषयी आदराची भावना आहे त्यांच्या मनात तुमच्याविषयीची भावना कोणती आहे ती देखील नीट समजून घेणं आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.